जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या 5-6 वर्षापासून कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. कांद्याच्या बियाण्यापासून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्यामुळे शेतकरी कांद्याचं बी स्वतः तयार करतात, जेणेकरून फसवणूक होणार नाही. आता आपण वडगाव साहनी परिसरामध्ये आहोत. हे आपण पाहतोय या ठिकाणी तब्बल 2-2.5 एकर कांद्याचं बियाणं या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे हे डेंगळे आहेत. कांदा निम्मा कापून त्याचा जो खालचा बुडखाचा भाग आहे तो जमिनीवर लावला जातो आणि या ठिकाणी कांद्याचं बियाणं तयार केलं जातं. जुन्नर तालुक्यामध्ये हजारो हेक्टर क्षेत्रामध्ये कांद्याची लागवड होत असते. शेतकऱ्यांचं आत्तापर्यंत अनेकदा फसवणूक झालेली आहे. बियाणं खराब लागतं, त्यामुळे शेतकरी स्वतः अशा प्रकारचं बियाणं तयार करून खात्रीशीर विक्री करतात. शेतकरी बांधवांनो, भविष्यकाळात तुम्हाला जर कांद्याचं बियाणं घ्यायचं असेल तर ते शेतकरी बांधवांकडनं घ्या. दुकानदाराकडनं अनेक वेळा फसवणूक होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांकडनं घेताना सुद्धा जर हे बियाणं उतारलं तरच मी तुम्हाला पैसे देईल, याची देखील खातरजमा घ्या. जगाचा पोशिंदा सध्या विविध संकटाचा सामना करतो आहे. निसर्गाचा लहरीपणा, त्याचबरोबर बाजारभाव पडलेले, इराण, इस्राईल, अमेरिका यांचं युद्ध, बाजारभाव भडकलेले आहेत, गॅस सिलेंडर मिळत नाही, नाना संकट शेतकरी या संकटाचा सामना करतो आहे. आणि ह्या अडचणीच्या काळामध्ये शेतकरी कुठंतरी 4 पैसे आपल्याला मिळावेत, त्यातून आपल्याला 4 पैसे हमखास उत्पन्न मिळावं असा प्रयत्न असतो. कांदा हे हमखास उत्पादन मिळवून देणारं जरी पीक असलं तरी यंदा कांद्याचे बाजारभाव खूप मोठ्या प्रमाणात पडलेत. त्यामुळे शेतकरी बांधव आतबट्ट्यामध्ये आहे. सध्या कांदा काढणीचं काम सुरू आहे, परंतु कांद्याला बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी बांधवांनी कसं जगायचं, आपली कच्ची बच्ची कशी वाढवायची, चित्राबं कशी जगवायची असा प्रश्न आहे. सूर्य अक्षरशः वरून आग ओकतोय आणि अशाही परिस्थितीमध्ये जगाचा पोशिंदा बळीराजा अक्षरशः घाम गाळून शेतामध्ये काम करतोय. आता हे पिकवलेलं डेंगळे, हे डेंगळ्यामध्ये अतिशय उत्कृष्ट बियाणं येऊ शकतं. फुरसुंगीचं म्हणजे हा उन्हाळी कांदा आहे. या कांद्याचं बियाणं निश्चित चांगलं असणार आहे. सध्या शेतकऱ्यांनी कांद्याच्या बियाण्यापासून फसवणूक होऊ नये म्हणून अतिशय नामी उपाय योजलेला आहे. तो म्हणजे घरच्या घरी कांद्याचं बियाणे करणं, आपली घरी लागवड करणं आणि शेतकऱ्यांना विक्री करणं. शेतकरी बांधवांनो, कांद्याची लागवड करत असताना खात्रीशीर बियाणं घ्या. प्रामुख्याने शेतकरी बांधवांकडनं घ्याल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, वडगाव साहनी.